तर हा आहे माझा आजचा टायर पूर्ण फॉर्मल. द्यायचे हातात. हा घे हातात घे की घे हातात. गाडी बघू शकता कशी मस्त त्यानं डेकोरेट केलेली आहे, मॉडिफाईड केलेली आहे. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 11:30. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल कुंडलेज. आणि आज आम्ही चाललो आहे जवळपास इथं फिरायला, जस्ट 30 किलोमीटर्स फ्रॉम आवर होम. सो लेट्स गो. तर हा आहे माझा आजचा टायर पूर्ण फॉर्मल. आता रेडी झालेलं आहे, बॅकपॅक पण झालेले आहेत. जायचं इथल्या इथंच आहे पण तरी पण बॅकपॅक्स. चला तर आपण निघूया आपल्या जर्नी. चला 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 लवकर आवरा पटकन, ऑलरेडी उशीर झालेला आहे आपल्याला. तर चला आपली जर्नी चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता सकाळचे 11:15 झालेत आणि हम घर से निकल चुके हैं. तो हमारी जर्नी स्टार्ट हुआ है. ज़्यादा नहीं जाना है हमको, सिर्फ 30 किलोमीटर ही जाना है. बट आज का मौसम अच्छा है, थोड़ा सा हेजी है बिकॉज ऑफ द विंटर्स, और इतना धूप भी नहीं गिरा हुआ है. तो चलते हैं आगे और अपना कुछ ब्रेकफास्ट करने के लिए देखते हैं. सुबह से ब्रेकफास्ट नहीं किया, ऑलमोस्ट 12 बजने को आए थे. तो कुछ खाते हैं, देखते हैं इस बार खाने के लिए कहाँ पे मिलते हैं और कहाँ पे हम अच्छी जगह ढूंढ रहे हैं. तो उंबाऱ्याचा खेळ चालू आहे. ती मुलगी कशी बघा मस्त खेळ खेळते. त्यांचा उदरनिर्वाह होतो. आता आपण आहे पिरंगुटमध्ये आणि पिरंगुटमध्ये थोडंसं ट्रॅफिक आहे, तर चला आपण ट्रॅफिक कंप्लीट करून पुढे भेटू. तर चला आपण निघूया आपल्या पुढच्या जर्नीला. आपण चाललो आहे एक कासर आंबोळी गेलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला आता घाटाचा फील येऊन जाईल. मस्त असं वातावरण आहे. तर आता आम्ही नाश्त्याला थांबलो आहे. तर हे आहे ग्रिंडेल. चला बघू आपण, बघूया काय मिळते नाश्त्याला. हे बाबडी बाबडी हो, छोटे छोटे तुझे बघे. छोटी छोटी पिल्लं आहेत कुत्र्याची. एक सेकंड मी देते तुला. काय नाही करत. द्यायचे हातात. हा घे हातात घे की घे हातात. आहे मुशीचा रोड जो तामिनी घाटाला जातो आणि इथंच आहे हे ग्रीनडेल हॉटेल. बघू शकता एन्व्हायरमेंट कसं आहे ते. आणि इथं आम्ही आता बसलो आहे. त्यांचे अरेंजमेंट्स पूर्ण इथून ओपनिंग आहे आणि हा त्यांचा बसायचा सिटिंग अरेंजमेंट्स आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी आत्ता तरी नाही आहे. आणि आतमध्ये बार काउंटर पण आहेत. नाश्त्यासाठी उपमा आलेला आहे आणि आता आम्ही वाट बघतो पोह्याची. पोहा आणि उपमा आणि 3 चाय असं नाश्त्याचा प्लॅन केलेला आहे की नाही. पोहे पण आलेले आहेत आणि लिंबू पिळाचं काम चाललेलं आहे. कशाला खाते मग? सगळंच पाहिजे तुला. कसं व्हायचं माशाने? सगळंच पाहिजे. असं कशाला पाहिजे? तो ब्रेकफास्ट तो बढ़िया ही है. उपमा इज़ द बेस्ट. उपमा में उन्होंने जो वेजेस डाली है वो तो एकदम परफेक्ट बनी है. पोहा थोड़ा सा हमको लगा कि गरम करके दिया हुआ है. चाय का भी टेस्ट बढ़िया है, एकदम बढ़िया है, मस्त लग रहा है. तो क्या करना है देखो. तो ब्रेकफास्ट हुआ है, बिल आ रहा है हमारा, तो बिल पे करते और निकलते आ रहे. तर हे आहे ब्रेकफास्ट बिल 290 रुपीज. कॉस्ट एफर्टिवली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही इथं करू शकता ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही आमचं पुढची जर्नी चालू करतो आहे. अजून इथंच आहे आम्ही.
बघूया आपल्याला काय होतं. आता चाललं आहे आणि हे होतं ते ब्रेकफास्ट ठिकाण छान आहे, मस्त एकदम. तुम्ही येऊन नाश्ता करू शकता. नाश्त्यासाठी तर बेस्ट वाटलं मला. आणि स्टाफ पण यांचं कोऑपरेटिव्ह आहे, फ्रेंडली पण आहे. तर चला आपण येऊ आता पुढच्या यासाठी. आता आपण पौडपासून राईट टर्न घेतलेला आहे. जर्नी तर आपली चालूच आहे. कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तर आपण डायरेक्ट भेटूया आता डेस्टिनेशनवरती. आता सकाळची वेळ तर बऱ्यापैकी निघून गेलेली आहे. लोक आता जनावरांसाठी चारा वगैरे घेऊन चाललेले आहेत. दूध वगैरे काढण्यासाठी जनावरं घरात बांधलेली असतात. आपण गावाच्या साईडला राहतो त्यामुळे जनावरं भरपूर आहेत. तर त्याच्यासाठी चारा वगैरे घेऊन असं गाडीवरती टाकून घेऊन जातात. तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. तुम्हाला समोर दिसत असेल आपण आलेलो आहोत श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी येथे. तर आता आपण गाडी पार्क करूयात आणि पाहूयात आता मंदिरात जायची सोय कशी आहे ते. ॲक्च्युली हे पानस्थळ असल्यामुळे इथे इंद्रायणी तांदळाची शेती खूप केली जाते. तुम्ही इथे पाहू शकता ही सगळी भात शेती आहे. प्रॉपर इंद्रायणी तांदूळ जो आहे त्याची शेती इथे केली जाते. तर आता आपण पोचलो हाडशी मंदिराच्या परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता की इथं मस्तपैकी लोक थांबतायत, फोटो बिटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. तर चला आपण जाऊया आपल्या ह्याच्या पुढे. पाऊस आत्ताच संपल्यामुळे हिरवळ एकदम अशी मस्त आहेत. झाडं वगैरे अजून छान हिरवी हिरवीगार दिसत आहेत. रस्ता थोडासा घाटाचा असल्यामुळे वळणाचा आहे, पण ठीक आहे, थोडासाच पॅच आहे, तोही होऊन जाईल. तर आता आपण पोचलोय हाडशी टेम्पलमध्ये आणि हे आहे त्याचं पार्किंग लॉट. तर कोणत्याही प्रकारचा चार्जेस घेतले जात नाही आहेत. आता गाडी पार्किंग केली आहे तर आपण निघू सरळ. तर पार्किंग करून झालेलं आहे आणि आम्ही चालू आहे आता टेम्पलकडे. तर चला आपण जाऊया टेम्पलला. आता बघूया आपल्याला टेम्पलचं कसं काय सुविधा आहे. तर हा एंट्रन्स आहे पार्किंगचा आणि तुम्ही पार्किंगमधून आल्यानंतर मग इथून हे पार्किंग करू शकता पूर्ण राईट साईडला. काही चार्जेस तर नाही आहेत. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता ते हाडशी टेम्पल इकडे आहे आणि इकडं आहे ते संत दर्शनचं आहे. तर आता आपण पहिल्यांदा टेम्पलला जाऊन येऊया, टेम्पल करू. आणि हा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये तिथं टेम्पल आहे. तर आपण टेम्पलला पहिलं जाऊन येऊ. चला चला. ह्या मंदिरातल्या लोक बाहेर येऊन वरती जातात कारण चप्पल घालून वरती नाही जाऊ शकत. हडशीला आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जे लागतं ते गणपतीचं मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊया गणपतीच्या मंदिराचं पहिलं आणि नंतर मग पुढच्या मेन मंदिराला जाऊया. तर हे आहे गणपतीचं मंदिर. तुम्ही जर मंदिर बघितलं तर पूर्ण असं गोल्ड प्लेटेड वाटतंय. गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया आपल्या मेन मंदिराकडे. जायचं का? चला. तर हे आहे हाडशीचं मेन मंदिर. चला आता आपण जाऊया हाडशीला. कारण जे करून ठेवलेलं आहे पण कारण जे आत्ता चालू दिसत नाही आहेत आणि हा आहे त्याचा परिसर. फक्त करू आपण दर्शन. आपण आलोय हाडशी टेम्पलला. हे आहे तर आता मी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहोत. तुम्ही बघू शकता काम खूप छान केलेलं आहे मंदिराच्या इथे. डिझाईन्स वगैरे खूप छान आहेत. ही जी मूर्ती आहे मागे त्याच्यावरती जर पेंटिंग पाहिलं ते खूप छान दिसतंय. असा पूर्ण मंदिराचा परिसर आहे.
कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि मंदिरात आल्यावरती प्रसन्न वाटतं. तर आता आपण आलो आहे साई मंदिरामध्ये. हे आहे साई मंदिर. इथं असे काही बुक्स ठेवलेले आहेत, तर इथे येऊन तुम्ही हे बुक्स पण वाचू शकता. आणि इथं बुक्स वाचते. तुम्हाला असं काही छायाचित्र पण दिसतील. अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे पांडुरंगाचं आणि साईबाबांचं. आता आपण चाललो आहे संत दर्शनासाठी. चला. उन्हाचा तडक आहे थोडाफार, तर चला मग आपण जाऊया. चला आता आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे काहीतरी थोडंफार. तहान लागली आहे फ्रंटला, तर आपण बघू आपल्याला काय आता इथं अवेलेबल होईल का. चल बघू काय मिळतं ते. तर इथं होत आहे बर्फाचा गोळा. आता आपण आलो आहोत संत दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे. 3 वर्षापुढील जर मुलं असतील 10 वर्षापर्यंत तर 100 रुपये. इथे पाटी दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. हा असा एंट्रन्स आहे त्याचा. तर आता आपण आतमध्ये जाऊया, मग तुम्हाला आतलंही दर्शन घेता येईल. आता समजा तिकीट मिळालेलं आहे, तर चला आपण जाऊ आता बघायला आतमध्ये. तर हे आहे प्रवेशद्वार आणि आता आपल्याला जायचं आहे संत दर्शनला. एक मिनिट. आलेलं आहे आणि आतमध्ये संत दर्शनाला तुम्ही बघू शकता. हा जा जा जा. तुषार एकदम मंकी पण आहे तिकडे. कसा धबधबा तयार केला तुम्ही बघा, तुम्हाला दिसतं का व्यवस्थित. इकडे आहेत ते मंकी. टायगर टायगर मोठा टायगर थांबला इथं. मस्त ना. टायगर आहे टायगर टायगर. चला चला चला. महाबळेश्वरची आठवण झालेली आहे आम्हाला लायन्स केव्हमध्ये. त्या लायन्स केव्हला हे असंच होतं. नो रस्ता रस्ता नाही आहे. कुठे आहे मग? हा इकडे आहे. इकडे जायचं आहे आपल्याला. तर चला मग आपण जाऊया आता. संत दर्शन झालं इथे. सगळ्या संतांच्या स्टॅच्यूज आहेत. सुरुवात तर तुम्ही पाहिलीच आहे आता कसं कसं आहे ते. आणि असं हे गुफानामा त्यांनी बनवलेलं आहे. मॅनमेड आहे पण छान एकदम मस्त केलेलं आहे. हे चाललेले आहेत. तर चला 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 आता जायचं का. मस्त गुफेतनं चाललेलो आहोत आपण. मॅनमेड गुफा पण ह्या लाईट लावल्यामुळे व्यवस्थित दिसतंय. प्रॉपर असं हे केलंय त्यांनी, असं वाळूने लेपलंय, त्यामुळे असे मॅनमेड आहे आणि त्याला असं सिमेंट प्रमाणे करून घेतलेलं आहे. ते असं वाटतं की ते पूर्ण दगडामध्येच आहे. तर आता आपण आलो आहे थोडंसं बाहेर. इथं आहे शंकर पार्वतीची मूर्ती. तुषार उडतंय त्यामध्ये साईड. पूर्ण बर्फाच्या प्रदेशात आलेला आहे तुम्ही. शंकर पार्वती
मस्त वाटतं एकदम. मूर्ती खूप छान आहे. ती खूप छान आहे. इकडे नंदी आहे. सुद्धा खूप मोठी. तर चला तर आपण मग पुढच्या ह्याला जाऊया. पक्ष्यांचा आवाज. चला चला. वाव, व्हॉट इज ग्रेट. मस्त आहेत, मस्त. प्रणिता बघ इकडे बघ. जंगलामध्ये आलो, जंगलामध्ये पूर्ण बघू शकता तुम्ही. जंगलामध्ये आहे पूर्ण. एकदम मस्त बनवलं आहे त्यांनी. आर्टिफिशियल बनवलं आहे पण वर्थ आहे पूर्ण. क्लासिक. हो, भारी वाटतंय, मस्त वाटतं एकदम. पण इथे येऊन तुम्ही कोणताही याला टच नका करू. इथं लिहिलेलं आहे डू नॉट टच म्हणून. मस्त असं एकदम छान वातावरण. श्रावणबाळाची मूर्ती इथे आहे. मस्त एकदम. या इथं माहिती लिहिलेली आहे कशा संदर्भात आहे. मस्त एकदम केलेलं आहे, एकदम छान. गुफामध्ये इन्स्ट्रक्शन द्यायचे रेडी रेडी रेडी. तर हे आपलं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण जाऊया पुढच्या सेक्शनमध्ये. वा, मस्त. इथं फॅनची पण सोय करून ठेवलेली आहे. छान मस्त आहे. काही पेंटिंग केलेच बघा, मस्त एकदम. म्हणजे पेंटिंग केलेलं आहे बघा, पेंटिंग्स. ही कोटी आहे संत रविदासांची बघा, मस्त आपण आहे केलेलं आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः त्यांनी चुलीचा एक डेमो पण केलेला आहे. मस्त वाटतंय. चला चला, तर आपलं हे झालेलं आहे आणि आपण आता पुढे चाललोय. मस्त. चला तर बघूया आपल्याला तर पुढं काय काय भेटतंय. डू नॉट टच. टच करायचं नाही. बांबूचं स्ट्रक्चर पूर्ण आहे. तर इथं हे भक्त पुंडलिक यांचं स्टॅच्यूज दाखवून त्याच्यात त्यांची जीवनशैली दाखवण्यात आलेली आहे. आणि इथे बघू शकता आई वडिलांची सेवा करताना मिळत असलेलं समाधान आणि त्याचं पुतळ्याचे श्रीहरी अत्यंत प्रसन्न झाले. शिवपार्वतीच्या ठिकाणी माता पित्याला कल्पून त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्याची अभिलाषा श्रीहरींना झाली. जुने पितळेची भांडी ठेवल्यामुळे खूप छान वाटतंय. चूल वगैरे, सूप ठेवलंय. जुन्या पद्धतीचं सूप आहे बाळा ते. आता आपण पुढच्या ला लागलेलं आहे. आणि इथं आहे बाळ नामदेवांचं त्यांचं स्टॅच्यूज. मस्त आहे. बघू शकता की हे नामदेवांच्या वाटपूर्ण त्याचा. आणि इथं तुम्हाला जर बघितलं तर मराठी भाषेमध्ये एक व्हॉइस ओव्हर चालू आहे. तर चला आता आपण निघूया पुढच्या काय आहे बघूया. वा, एक आहे संत जनाबाई. हे आहेत संत जनाबाई. चूल पेटती आहे आणि जुन्या पद्धतीचं कापड त्यांच्याकडे दाखवलेलं आहे दळण दळताना. इथं आहे ज्ञानेश्वरांचं, हे तुम्ही पाहू शकता. चला आता कुठे जायचं आहे? इकडे काय
आणि चला जाऊया आता आपण इकडून पुढच्या साईडला, बघूया आता पुढे काय काय आहे. खूप वेळ लागेल, साधारणतः एक तासभर लागेल हे सगळं बघायला. खूप छान केलं आहे त्यांनी आणि जे 200 रुपये घेतात ते वर्थ आहेत. तर चला इथं काय आहे बघूया. आपल्याला आता चांदेवाचे गर्भहरण हे आहे, चांदेवाचे गर्भहरण. बघितलं तर हे बघा स्टॅच्यूज कसे केलेले आहेत, एकदम मस्त स्टॅच्यूज आहेत, छान मस्त एकदम. आहे संत ज्ञानाची मानवता. चलो पुढे चल. इथे एक चांगली गोष्ट केली आहे म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिले आणि त्याच्यावरती माहिती पण लिहिलेली आहे की कुठं काय आहे काय नाही आहे. मी इथे आल्यानंतर ही माहिती वाचून मला अजूनही माहिती कळू शकते. मूर्त्या खूप छान केल्या आहेत त्यांनी. गाडवी नाही हे सावतामाळीचं दिसतंय इथे. आणि तुम्ही डिटेलिंग बघू शकता की ह्याचं अक्षरशः तोंड सुद्धा आलतं. हो, एवढं डिटेलिंग केलं आहे त्याने, मस्त. इथं आहे शिवाजी महाराज संत तुकारामांचं दर्शन आणि घोडा पण आहे. जय शिवाजी जय भवानी. तर हे आहेत संत तुकाबाई जे पांडुरंगाचं दर्शन घेतात. या स्टॅच्यू जे दिले आहेत ते गजानन महाराजांच्या रोचे दिलेले आहेत, बघू शकता. मस्त वाटतं ना, छान. कसं वाटतं तुम्हाला दोघींना मग? चलचित्र पाहिल्यासारखं असं प्रॉपर माणसं पण बघून आपण तसं वाटतंय. साईबाबांचं आहे जे अन्नदानासाठी भंडारा चालवतात, भंडाराचा मला जेवण शिजवायचं काम चालू आहे. त्याचं दिसतंय. मस्त दिसतंय बाबा. हे पण साईबाबांचंच आहे, बघू शकता कसं दिसतं. चला लोक जे बसवले आहेत ते पण तुम्ही बघा की कसं एकदम प्रॉपर दिसत आहेत सगळे. चला, आणि ही आहे दिंडी. डिटेलिंगकडे बघा, डिटेलिंग कसं केलेलं आहे, पूर्ण कलरफुल, मस्त एकदम छान वाटतं इकडे. चल पुढे. बघून टाकलेलं इथं पण तुम्ही बघू शकता काय काय स्टॅच्यूज बनवलेले आहेत प्रत्येकाचे. संत चोखामेळा, कोंतले महाराज, बाळमामा, संत कबीर, असे प्रत्येकाचे स्टॅच्यूज इथं बनवलेले आहेत. मस्त वाटतं. चला तर आपण निघूया आता पुढे. आपण आलो बाहेर. इथं प्राण्यांच्या स्टॅच्यूज आहेत, बघू शकता इथे. ओ वा, मस्त. मस्त क्लायमेट आहे. आपण कृष्णाची बासरी वगैरे पण ऐकायला येते बघ. इथं दिसत आहेत साईबाबा स्टॅच्यू आणि हे आहे पूर्ण स्टॅच्यूज पूर्ण.
मस्त दिसतं आणि केवढा ह्यूज आहे हा मोठा. तर आता आपण सत्यसाई बाबाचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला आता पुढं जायचं आहे. बघा कसं त्यांनी स्टॅच्यूज क्रिएट केलेलं आहे. येऊन बघण्यासारखं आहे. प्लेस एकदम चांगली आहे बघण्यासाठी. तर येऊन दिसता. एंट्री फी याचं 200 रुपये आहे पर पर्सन आणि 3 वर्षांच्या मुलांच्या आतमध्ये असं 3 वर्षाच्या आतमध्ये तर आहे 100 रुपये. पण एकदम क्लासिक त्यांनी दिलेले आहेत काही गोष्टी मस्त. प्रणिता आमची टॉटॉईज वरती बसलेली आहे. एवढा मोठा टॉटॉईज आहे प्रणिता, मोठा आहे ना. इथे दिसतात ते राधाकृष्ण झोपाळ्यावरती बसलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. डिटेलिंग मस्त केली आहे, छान केली आहे डिटेलिंग एकदम आणि एकदम भारी वाटतं राधानंतर. तुम्हाला दिसतं का इथं माहीत नाही पण हे जर तुम्ही बघितलं तर हत्तीचा कान पण हलतो अक्षरशः. एवढं इन डिटेल वर्क केलेलं आहे पूर्ण. हे बघता येतात कविता कविता खूप मस्त दाखवलं आणि छान केलं एकदम. म्हणजे 200 रुपये सुद्धा वर्थ आहेत त्या हे त्यांनी बनवले आहे ते कमीच पडतील. मस्त दिसतं एकदम. तर चला आता पुढे जाऊया बघूया आपल्याला काय चला 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 बघूया काय आहे काय आहे. हे मगाचं पाण्याचं दिसतंय काय आलेलं आहे. आपण बाहेर आलेलो आहे आता याच्या. वो मस्तच मस्तच एकदम भारी केलेला आहे. धबधबा पूर्ण क्लासिक केले क्लासिक बघू शकता. आणि इथं आता आहे ते कार्टून्स. इथं दिसतात ते सगळे कार्टून्स. हे कार्टून्स आहेत आणि हे एक आमचे कार्टून आहे. कॉम्बिनेशन आज चांगलं जमलेलं आहे की नाही. कॉम्बिनेशन एकदम भारी झालेलं आहे. चला आता तर इथं कार्टूनचे कॅरेक्टर्स आहेत सगळे. मस्त वाटतं असं एकदम भारी. गोगल गाय पण दिसते इथं आणि सगळे कॅरेक्टर्स मोठे पडते सगळे आहेत. शिवाजी महाराजांचं पण दिसतंय मस्त एकदम. मुलं एकदम छानपैकी फोटो बिटो काढतात सांगून आनंदाने. चला आता आमची चालली आहे तर आमचे फोटो काढून घेतो. शिवाजी महाराजांच्या नावानं शिवाजी महाराजांची जय. अशा तऱ्हेने हे झालेलं आहे पूर्ण दर्शन, संत दर्शन. आता निघूया आपल्या ॲडव्हेंचर पार्ककडे. बघू शकता इथं आता ॲडव्हेंचर पार्क पण आहे आणि असं पूर्ण बोटिंग पण आहे आणि आहे ती झिप लाईन. तर हर्षी टेम्पल आणि संत दर्शन झाल्यानंतर इथं आहेत ते हे सगळे ॲडव्हेंचर पार्क आणि आता आपण चाललो ॲडव्हेंचर पार्कला. चला 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 बघूया ॲडव्हेंचर पार्कमध्ये काय. चला तर हे आहे ॲडव्हेंचर पार्क. लहान मुलांसाठी चांगलं खेळण्यासाठी. आणि इकडं आहे ते बोटिंगचं आणि ATVs पण आहेत सध्या मस्त. बघू शकता मुलं कशी खेळत आहेत एकदम भारी. त्यांच्यासाठी खूप एंटरटेनिंग असं आहे इथे. आणि इकडं आहे ते रेस्टॉरंट. इकडं रेस्टॉरंट आहे आणि हे आता आपण सगळीकडं थांबलेलो आहे. लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी चांगली आहे. चला बघूया. इथं आहे तिकीट काउंटर. तिकीट काउंटर आहे इथं तुम्ही बघू शकता.
आणि इथं आहे त्या प्राइजेस. प्राइजेस आहेत आणि इकडं सगळं खेळायला पूर्ण. तर इथं तिकीट घ्या आणि या ATV बाईक राईड 250, रोप कोर्सेसचं सेटअप दिसतं 250, झिप लाईनसाठी आपल्याला आहे 400 रुपये. झिप लाईनसाठी आपलं वजन इथं 25 ते 95 kgच्या आतमध्ये पाहिजे आणि झिप सायकलसाठी 75 आहे का 75 त्याच्यापेक्षा बघू शकता. एकदम मस्त असं लोक एन्जॉय करता इथे. तुम्ही पण इथे येऊन एन्जॉय करू शकता. वन डे ट्रिपसाठी चांगली जागा आहे, सकाळी येऊन संध्याकाळी परत जाण्यासाठी. तिकडे रेस्टॉरंट आहे, येऊन असं सायकलिंग पण करू शकता. चला तर अशा तऱ्हेने हे झालेलं आहे ॲडव्हेंचर पार्क. आता जरा काहीतरी खायचं बघूया आपण पहिलं. आता भूक लागली, आता असं खायचं बघू आणि नंतर मग लेककडे जाऊ आपण. चला. तर इथं फक्त आता व्हेज थाळी अवेलेबल आहे. 250 रुपीजला व्हेज थाळी आहे आणि ती ऑर्डर केली आम्ही 2. तर ते तिथं आता घेत आहेत व्हेज थाळी. मी इथं बसलो आहे आणि बघूया. इथं हे आपलं टेबल आहे, त्यांचं काउंटर इथं आहे. काउंटरवरती पैसे द्या आणि व्हेज थाळी खाऊन घ्या. चला तर मग बघू. तर ही आहे व्हेज थाळी त्यांची, जी 250 रुपयाला आहे. 250 रुपयाच्या मानाने वर्थ वाटते. टेस्ट बघू आता कसं वाटते, खाऊन बघ एखादा काहीतरी कसं वाटतं. कसं आहे बाळा? चांगला आहे तर रेकमेंडेड आहे, छान आहे. पनीरची भाजी दिसते आहे, वरण दिसतं आहे, गुलाबजामुन आहे, दहीवडा आहे, भाजी आहे आणि लोणचं दिसतं आहे. चला तर मग आपण आता काय तर खाऊन घेऊ, लंच करू आणि मग पुढे बघू. तर अशा तऱ्हेनं आमचं हर्षीचं पूर्ण दर्शन झालेलं आहे, एक्सप्लोर करून झालेलं आहे. हर्षी ॲडव्हेंचर क्लब आहेत, त्याच्यानंतर ते स्टॅच्यूज आहेत संतांचे आणि मंदिर आहे, ते एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता आपण चाललो आहे हर्षी लेककडे. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि तुम्ही बघू शकता आसपासचा एरिया कसा आहे. एकदम पूर्ण डोंगर आहे, तिथं गड आहे पण तो कोणता आहे तो मला आत्ता सांगता येणार नाही पटकन. पण मस्त असं क्लायमेट आहे. हे पार्किंग आहे पूर्ण आणि आता पार्किंगमध्ये आम्ही चाललो आहे आमच्या गाडीकडे. तर चला तर आपण निघूया हर्षी लेकला. म्हणजे आज पूर्ण आपलं हर्षी पूर्ण एक्सप्लोर होऊन जाईल. तर आपण आता आलो आहे हर्षी लेकला. आता जवळजवळ 4:30 वाजत आले आणि इथं बोटिंगची पण सोय आहे, तुम्ही बघू शकता. बोटिंगची सोय आहे इकडे पूर्ण आणि ही आहे पूर्ण हर्षी लेक. हर्षी मंदिरापासून ऑलमोस्ट 4 किलोमीटरवरतीच आहे, त्यामुळं इथल्या इथं जवळच हर्षी लेकला येऊन तुम्ही संध्याकाळच्या वेळेला एन्जॉय करू शकता आणि असं बोटिंग करू शकता. तुम्ही बघता लोक ऑलरेडी गेलेली आहेत बोटिंगसाठी आतमध्ये आणि मस्त पाणी पण छान आहे. तर आम्ही थोडा वेळ थांबतो आता इथे आणि थोडासा सनसेट झाला की नंतर मग आम्ही निघतो. गाडी बघू शकता कशी मस्त त्यांना डेकोरेट केलेली आहे, मॉडिफाईड केलेली आहे. एक्साईट वॉटर स्पोर्ट्स इथं हे आहे. तर हे आपल्याला पूर्ण वॉटर स्पोर्ट्स शिकवलं जातं आणि करून घेतलं जातं. आताच पेरूची खरेदी केलेली आहे आपण. खरेदी केली, खायचं आहे आता फक्त आपल्याला. 60 पेरू, 60 रुपये एक पेरू. मावशी कट करतात मस्त पैकी. ठेवलं ते एक बरं आहे, कॅश सांभाळायची म्हणजे आजकाल घेऊन यायचं म्हणजे ते राहत नाही लक्षात. मस्त मसाला टाकून द्यायचा छानपैकी एकदम पोरीला. झालं का? टिकमार्क आली असेल ना तुला?
बसायला कशी मस्त जागा भेटली आहे बघा. संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही कुठे बसलो आहे? हडशी लेकला. वा मस्तच. तर मग कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला आणि आजच्या आपल्या हडशीच्या मंदिराचा काय लोकांना रिव्ह्यू देते का तुम्ही? नक्की तुम्ही येऊन एकदा विजिट करू शकता आणि बघू शकता. खूप छान आहे. जेवणाची वगैरे पण सोय आहे, नाश्त्याची सोय व्यवस्थित आहे, वॉशरूम पण व्यवस्थित आहेत आणि तिकीट पण वर्थ आहे त्याचं. तर इथे येऊन तुम्ही 100% तुमचा एन्जॉय करू शकता. आता पेरू घेतलेला आहे, तर पेरू खातोय तुमचा. आणि त्या पेरू एन्जॉय करते. भूक कशी खाते. चला तर आम्ही थोडंसं पेरू एन्जॉय करतो आणि थोडा वेळ बसून रिलॅक्स करू. मस्त वातावरण आहे आणि छानपैकी आपण बघू आपल्याला अजून काही करता येतं का इथे. आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि संध्याकाळ थोड्याच वेळात होऊन जाईल, सनसेट होऊन जाईल थोड्याच वेळात. तर आजचा आपला दिवस इथंच संपवूया. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला आपण भेटू नेक्स्ट ट्रिपमध्ये.